नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सायंकालीन सभेत पुस्तक जत्रा या आपल्या सदरात मी हरीश मुन्ने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मी आणखी एक पुस्तक आपल्या भेटीसाठी आणलेला आहे. अर्थातच हा विषय आणखी वेगळा आहे. हा अध्यात्माशी निगडीत असलेला विषय असून तो सगळ्यांच्या चर्चेचा आणि सगळ्यांना आवडणारा असा विषय आहे. परंतु तिथं किंवा या गोष्टींवरती विश्वास ठेवताना तिथे पोचायला मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खूप वेळ लागतो आणि त्यासाठी आपल्याला बरीच मजल मारायची असते, जी आपल्याला शक्य आहे असं मला वाटत नाही. पण अशक्य नक्कीच नाही. थोडी कठीण असेल, कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. चला, या पुस्तकाचं नाव आहे पुनर्जन्म. लेखक प.वी. वर्तक. प्रख्यात महर्षी प.वी. वर्तक यांचं हे पुस्तक पुनर्जन्म. या पुस्तकामध्ये मागच्या जन्मातील काही घटना पुढच्या जन्मात जर आठवल्या तर त्यामुळे काय मजा येते, कधी काय संभ्रम निर्माण होऊ शकतो, या संदर्भातील हे एक पुस्तक आहे. यामध्ये जवळजवळ 30-40 लोकांचे संदर्भ इथे आलेले आहेत नावासहित. आणि ज्यांना ज्यांना हा पुनर्जन्म आठवला, पुढे त्यांचं काय झालं, या संदर्भात बऱ्यापैकी चर्चा इथे केली गेली आहे. अर्थातच स्वतः महर्षी वर्तक यांना स्वतःचेही जन्म आठवलेले आहेत आणि त्यात ते कोण होते या संदर्भात त्यांनी वाच्यता इथे केलेली आहे. ते पुढे जाऊ. पण आपल्याला विसरायचं दान परमेश्वराने दिल्यामुळे आपण किती सुखी आहोत ते हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. किंवा एक उत्सुकता म्हणून तुम्हाला एक साधं उदाहरण मी सांगतो, जे घडेलच असं नाही पण घडू शकतं. ते मात्र असं कोणाला आठवू नये तेवढं निश्चित. आई आणि मुलगा हे प्रेम तर सांगायलाच नको. असं घ्या की ह्या दोघांचाही जन्म पुन्हा मानव रूपात झाला आणि ह्या दोघांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मधुचंद्राच्या दिवशी जर हे मुलाला आठवलं की ही माझी आई होती, तर काय होईल? मग हा संभ्रम होऊ नये म्हणूनच विसरण्याचं दान हे परमेश्वराने आपल्याला दिलं असावं. किंवा आपल्या मेंदूला, आपल्या हृदयाला किंवा एकूणच आपल्याला ह्या गोष्टी आठवू नयेत अशाच पद्धतीची रचना केली असावी. हे पुस्तक पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ आहे. उदाहरण त्यांनी देताना सांगितलेलं आहे, जसं जेव्हा माणसाची रचना गर्भात होते तेव्हा ती कशी होते आणि तो जीव स्वतःला कसा घडवत पुढे स्वतःला विकसित करतो, त्या संदर्भातली पूर्ण चर्चा इथे आलेली आहे. आणि जे श्रीवर्तक लिहितात तेच विज्ञानाने सुद्धा आपल्याला
आजपर्यंत शिकवलेलं आहे, अगदी पहिल्या वर्गापासून तर MBBS डॉक्टर होईपर्यंत बायोलॉजीमध्ये. याचा अर्थ काय तर भारतीय संस्कृती आणि विज्ञान याची जर नीट सांगड घातली तर आपल्या लक्षात येईल, हजारो वर्षांपूर्वी जे आपल्या पुराण वेदांमध्ये लिहिलेलं आहे ते अभ्यासपूर्ण लिहिलं गेलं आहे आणि तेच आज आपण युरोपियनांच्या भाषेत वाचून डिग्र्या घेतो. असं म्हटलं होतं, मत्स्यम कुर्म वराहांच वामनांच जनार्दनम. माणसाचा जन्म जो आहे हा किडनीसारख्या छोट्या अवयवापासून सुरू झाला. तो मत्स्य कुर्म अशा वेगवेगळ्या आकारात येऊन तो शेवटी एक माणूस तयार झाला. एवढंच नाही तर आपण असंही म्हणतो की 184 योनी म्हणजे काय तर या जगात 84 लाख प्रकारचे जीवाश्म उपलब्ध आहेत. योनी म्हणजे जन्म. तर 84 लाख प्रकारचे जीवाश्म किंवा जीव जंतू त्यात सगळे झाले हे या जगात वावरतात. हे आपल्या संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वी सांगितलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक एक येवनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. आणि अशा या अद्भुत रम्य मानवी जीवनात जर त्याचा मागचा जन्म आठवला तर किती भ्रम निर्माण होऊ शकतो ते सांगणारं हे पुस्तक आहे. म्हणूनच अज्ञानातच शहाणपण असतं हेच खरं. पण असो, सर्वच गोष्टी वाईट नसतात आणि त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपल्याला जी मजा येईल ती खरंच अवर्णनीय असेल आणि म्हणून हे पुस्तक नक्की वाचावं. यात खूप काही उदाहरणं दिले गेले आहेत आणि ही उदाहरणं जेव्हा आपण वाचाल तेव्हा लेखकांना नेमकं काय म्हणायचं आहे त्याच्यावर तुमचा विश्वास नक्की बसेल याची खात्री मला आहे. पुनर्जन्म ही संकल्पना पूर्णतः सत्य असावी असं आपल्याला वाटेल. अच्छा, असावी का तर आपल्याला विसरण्याचं दान आहे म्हणून. त्यातूनही अपवादात्मक लोकांना ज्या गोष्टी आठवतात त्या कशा असू शकतात बरं. यांना काही लोकांचे जन्म कसे आठवले किंवा त्यांनी त्याचे संदर्भ कुठून घेतले असतील त्याबद्दलही त्यांनी इथे लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे असं मला वाटतं. त्यांची काही उदाहरणं या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात, अनुभवायला मिळतात. उदाहरणार्थ, एक स्त्री जी मागच्या जन्मात विवाहिता झाल्यानंतर लगेच काही का कारणास्तव होईना मृत पावली. तिचा जन्म पुन्हा झाला. छोटीशी 5-7 वर्षांची मुलगी जेव्हा सांगते की माझ्या पतीचं गाव अमुक अमुक आहे, लोकांचा विश्वास बसेना. पण ही मुलगी असं म्हणते म्हणून आपण बघूया असा विचार झाला आणि त्या गावाला तिला घेऊन गेले. जेव्हा तिचा मागच्या जन्मातला पती तिच्या समोर आला तेव्हा तसं पाहता हीची मुरडी होती, पण अक्षरशः एका वयस्क आणि पोक्त स्त्रीसारखी किंवा मॅच्युअर्ड लेडीसारखी ती लाजली. याला काय म्हणाल?
आणि त्या घरात कोण कोण आहेत त्यांची नावासहित ते सगळं तिने तिथे सांगितल्याचं उदाहरण इथे देण्यात आलेलं आहे. स्वतः लेखक अशा प्रकारचे उदाहरणं देत असताना असं म्हटलं जातं, लेखक स्वतः म्हणतात की एकदा मला असं आठवतं की मी कोणाला तरी म्हणालो की आजचा शनिवार आहे आणि उद्या शनिवार आहे आणि उद्या युद्ध सुरू होणार आहे. याचा अर्थ हे युद्ध म्हणजे महाभारत युद्ध, कौरव आणि पांडवांच्या मधलं युद्ध. आणि तिथूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि या लेखकांनी महाभारत युद्धाची कालगणना शोधून काढली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शनिवारी महाभारत युद्धाला सुरुवात झाली होती. त्यावेळी ते त्याच एरियामध्ये राहत होते. त्यांचा जन्म तिथला होता. हा पहिला जन्म. दुसऱ्या जन्मात ते एका स्त्रीच्या रूपात होते आणि तिसरा जन्म त्यांचा होता तो पेशवे काळात. पेशवे काळामध्ये इंग्रजांशी लढायचं की मरायचं, शरणागती पत्करायची की लढायचं, यावरून दोन सरदारांमध्ये यांचा वाद झाला. आणि हे महाशय तिथले अधिकारी असल्यामुळे त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला. हार पत्करावी लागली. हे सगळं झालं, पण त्याचा दोष यांच्यावर आला आणि नंतरच्या जन्मात म्हणजे आजच्या ते वैर कायम राहिलं, ती आडी कायम राहिली की याच्यामुळे आपल्याला लढावं लागलं. आणि त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा त्या दोघांनी जन्म घेतला, तो यांच्या भावाच्या रूपात. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे. भीष्माचार्यांनी कुंतीपुत्रांना एक वरदान दिलं होतं. त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे ते जन्म घेऊ शकतील असं त्या तिघांना आणि अर्थातच पांचालीला सुद्धा हे वरदान मिळालं होतं. धर्मराजाच्या स्त्री महत्वाकांक्षेमुळे द्रौपदी आपल्यावर लक्ष देत नाही, द्रौपदी अर्जुनाला किंवा भीमाला जास्त मानते, असा त्याचा पूर्वाग्रह नेहमी असायचा. आणि त्यानुसार त्यांच्या मते त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी द्रौपदीने आणि ह्या तिघांनी जो जन्म घेतला तो म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. धर्मराजाची ती इच्छा पत्नी म्हणून जर पूर्ण होत नसेल तर त्याच्या मनात असणारं शल्य जे आहे ते या पद्धतीने त्याला बंधुप्रेम देऊन पूर्ण करता येईल. आणि म्हणून ती छोटी भगिनी मुक्ताबाई म्हणून जन्माला आली. पण त्याच्या मनात असणारी ती अतृप्ती इच्छा तिचं काय? कारण बहीण तर पत्नीचं काम करणार नाही. आणि म्हणून पुढे ते म्हणतात, जेव्हा जेव्हा विनायक दामोदर सावरकर यांना लोक बघत असत तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांचं दर्शन झाल्याचा भास होईल. याचा अर्थ काय होतो तर
पुन्हा या तिघांनी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे. आणि त्यामध्ये येसूबाई ह्या तात्यारावांच्या वहिनी ठरल्या. त्या वहिनी असताना सुद्धा त्यांनी पुत्रवत प्रेम केलं आणि मोठ्या बंधूंची पत्नी होऊन त्यांची अनंत काळातील इच्छा या जन्मात पूर्ण केली. असे अनेक उदाहरणं या पुस्तकात दिलेले आहेत. हे आपण वाचू तितके मजेदार आहेत. आणि म्हणूनच माणसाला जे आठवत नाही तेच बरं वाटतं आणि त्यातच सुख आहे. हे पुस्तक नक्की आपण वाचावं. खूप छान पुस्तक आहे. आणि विशेषतः ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्की वाचावं. त्याचं कारण असं आहे की ह्या गोष्टी विश्वासाच्या असतात. कारण एखादा माणूस एखादी गोष्ट जेव्हा लिहितो त्याच्यामागे त्याचं काहीतरी कारण असतं. उगाच लिहायचं म्हणून लिहित नाही. त्याला काहीतरी सुचवायचं असतं आणि ते आपल्याला नेमकं त्यांना काय सुचवायचं हे आपल्याला शोधायचं असतं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.